नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 1 जून 2025 रोजी एमपीएससी कंबाईनचा जो पेपर झाला त्या पेपरमध्ये वेळ-वेग अंतरावरचा हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. आता तुम्हाला माहिती आहे की गणितामध्ये जर आपण काठिण्य पातळीप्रमाणे आपण टॉपिकची जर रचना केली तर वेळ-वेग अंतरावरचे प्रश्न नेहमी आपल्याला अडचणीचे वाटतात. तर हा प्रश्न तुम्ही पर्यायांच्या मदतीने कसा सॉल्व्ह करू शकता. मी नेहमी सांगतो की ज्यावेळेस तुम्ही पर्यायांची मदत घेताय त्यावेळेस तुम्हाला प्रश्न व्यवस्थित समजणं फार आवश्यक असतं. बघा, प्रश्न असं म्हणतोय, एक रेल्वे गाडी 480 किलोमीटर अंतर समान वेगाने पार करते. जर गाडीने तिचा वेग तासी 8 किलोमीटर ने कमी केला तर तिला तेच अंतर पूर्ण करण्यासाठी 3 तास वेळ जास्त लागतोय. तर आपल्याला मूळचा वेग गाडीचा आपल्याला काढायचा आहे. आता बघा, तुम्हाला तासांमधला डिफरन्स म्हणजे वेळेमधला डिफरन्स दिलाय. आता वेळ काढण्यासाठी बघा सूत्र आपल्याकडे आहे, वेळ बरोबर अंतर भागिला वेग. आता अंतर आपल्याला माहिती आहे, गाडी 480 किलोमीटर अंतर जाते. तर बघा या ठिकाणी मी पर्यायांची मदत घेतो आणि पहिली वेळ काढतो. जर मी मानला की मूळ वेग 40 किलोमीटर होता तर 480 अंतर भागिला वेग बरोबर या ठिकाणी 12 तासाचा वेळ लागणार आहे. पण जर गाडीने वेग कमी केला, कितीने वेग कमी केला? 8 किलोमीटर प्रति तास, म्हणजे 40 चा वेग आता 32 झाला आणि अंतर तेवढंच आहे. याचं संक्षिप्त रूप देऊन टाका, हे 15 तास येत आहे. तर मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, तासांमधली वाढ कितीची आहे? 3 तास. आणि आपल्याला एक्झाम्पल मध्ये पण काय दिलंय, वेळ कितीने वाढलाय? 3 तास जास्त लागतोय. म्हणजे पर्याय क्रमांक 1 ला दिलेली सर्व सूचना या ठिकाणी मॅच झाली, म्हणून तुमचं उत्तराचा पर्याय क्रमांक 1 विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करण्याचा सराव असलाच पाहिजे, तरच आपण परीक्षेमध्ये ते तंत्र वापरू शकतो. तुम्हाला प्रश्न समजला असेल, आवडला असेल तर लाईक करा. या परीक्षेमध्ये विचारलेल्या 20 प्रश्नांवर एक डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.